नुकतीच पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या पावसाळ्यात पहिल्या दिवशीच आज आपण इथे कुरकुरीत अशी कांदा भजी बनवून घेणार आहे. पाण्याचा एकही थेंब आपण इथे वापरणार नाही आहे. अगदी गाडीवरती मिळतात त्याहीपेक्षा कुरकुरीत आणि एकदम चविष्ट अशी ही कांद्याची भजी आपण इथे बनवून घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण एक कुरकुरीत भाज्यांची सिरीज इथे चालू केलेली आणि ती आजपासून आपण चालू करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ही सिरीज जर पाहायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर भजी बनवताना कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. लई जास्त पातळ नाही चिरायचा, थोडासा मीडियम असा चिरून घ्यायचा आहे आणि उभा चिरून घ्यायचा. आता इथे अर्धा किलो मी कांदे चिरून घेतलेले उभे. आता कांदा भजी जर तुम्हाला तेलकट अजिबात पाहिजे नसेल आणि खुसखुशीत कुरकुरीत पाहिजे नसेल, चविष्ट पाहिजे नसेल तर लिंबू पिळायला अजिबात विसरायचा नाही. अर्धा लिंबू पिळायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कढीपत्ता आवर्जून घालायचा आहे. कढीपत्त्याची टेस्ट खूप छान लागते. ओवा, हिंग घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे. हळद अजिबात वापरायची नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची. जेव्हा तुम्ही कुरकुरीत खेकडा कांदा भजी बनवता तेव्हा हळदीचा वापर इथे अजिबात करायचा नाही. व्यवस्थित कांद्याला हे मिक्स करून लावून घ्यायचं आहे. लावून घेतलं की 15 मिनटं तरी आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर ना तुम्ही इथे बघू शकताय कांद्याला जे आहे ना पाणी सुटलेलं आहे आणि ओलसर झालेलं आहे. 15 मिनटापेक्षा जास्त वेळ अजिबात कांदा ठेवायचा नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये आपण लिंबू आणि मीठ घातल्यामुळे जास्त पाणी सुटू शकतं आणि कांदा नरम पडतो जास्त. 15 मिनटं ठेवलं त्यानंतर ना मी ते 2-3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर आपले जे पोहे असतात ते पोहे बारीक करायचे मिक्सरला आणि ते यामध्ये 2-3 चमचे घालायचे, म्हणजे चांगली खुसखुशीत भजी होतात. आता बेसन पीठ इथे विकतचं जे बारीक असतं ते घालायचं किंवा घरी दळलेलं असलं तरी ते बारीक दळलेलं पाहिजे ते घालायचं आणि एकदम सगळं पीठ घालायचं नाही, तर थोडं थोडं पीठ घालून जेवढं कांद्यामध्ये बसेल तेवढंच यामध्ये घालायचं. पाण्याचा एक जरासुद्धा थेंब इथे आपल्याला वापरायचा नाही आहे. व्यवस्थित पीठ आपल्याला कांद्यामध्ये मळून घ्यायचं या पद्धतीने. जास्त घट्टही मळायचं नाही किंवा पातळही ठेवायचं नाही. थोडंसं मला अजून लागत होतं म्हणून 2-3 चमचे घातलेले. इथे बघू शकताय ओलसर असं पीठ झालं पाहिजे, पातळ अजिबात नाही, राठसुद्धा नाही, तर एकदम असं सॉफ्ट झालं पाहिजे. आणि ही भजी तेलामध्ये सोडताना सगळ्यात पहिलं आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि मग आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे. आता भजी कोणतीही असो, हिरव्या मिरच्या तोंडी लावायला तळल्याच जातात, त्या तळून घेतलेल्या. आता कांद्याची भजी सोडताना अशी गोल करून चिवट करून अजिबात सोडायची नाही, तर ती कशीही वाकडी तिकडे तुम्हाला इथे सोडायचे, जेणेकरून ती खेकड्यासारखा त्याचा आकार तयार होईल आणि भजी चांगली कुरकुरीत खुसखुशीत होईल. तेलामध्ये जेवढी भजी बसतील तेवढीच सोडा, जास्त दाटेवाटी इथे करू नका. भजी थोडीशी तळली गेली की उलटी करा. गॅस मिडियमच ठेवा, मोठाही ठेवू नका, बारीकही ठेवू नका. या पद्धतीने 2वरती गॅस ठेवा आणि भजी चांगली कुरकुरीत सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या. आता भजी तेलात सोडली की लगेच उलटू नका. थोडीशी तळली गेली की मग उलटा आणि जास्तीत जास्त इथे तुम्ही भजी 3 वेळा उलटू शकता. त्यापेक्षा जास्त उलटू नका, कारण अशी एकदा कडकडीत कुरकुरीतपणा त्याला यायला लागला की कांदा असा तुटला जातो. भजी तेलातनं काढताना मात्र गॅस मोठा करायचा 1 मिनिटभर आणि मग भजी तेलामध्ये 1 मिनिटभर मोठ्या गॅसवरती ठेवायची आणि मग भजी काढायची, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होतात. आता इथे बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे, कुरकुरीत खुसखुशीत झालेले खेकडा भजी बनवून तयार झालेले. सोबतच तळलेली मिरची आणि पुदिन्याची हिरवी मिरची इथे मी बनवून घेतलेली. रेसिपी तुम्हाला आवडली, लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा.